नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल न्यूज हंटवरती। अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की आपल्या डिजिटल चॅनलवरती येणारी प्रत्येक न्यूज आपल्यासाठी एवढी बेनिफिशियल ठरते, कारण ती आपल्याला सहज कुठे पाहायला मिळत नाही। कारण अलीकडच्या काळामध्ये न्यूजपेपर वाचण्याचं प्रमाण लोकांचं फार कमी झालं आहे आणि आपले जे बाकीचे सोशल मीडिया चॅनल आहेत किंवा न्यूज चॅनल आहेत त्याच्यावरती बाकीच्या बातम्या खूप जास्त ट्रेस देऊन दाखवल्या जातात, पण एज्युकेशनल बातम्यांवरती जास्त कोण बोलत नाही। पण आपण नेमकी हीच आपला जो काही लूपहोल आहे तो शोधून काढला आहे आणि तुमच्यासाठी नेहमीच एज्युकेशन सेक्टरमधल्या तत्परतेनं सगळ्या न्यूज पहिल्यांदा अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत असतो। आज अशीच एक भन्नाट न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि ती न्यूज आहे MHT CETचा पेपर देणाऱ्या मुलांसाठी। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या आठवड्यापूर्वी मी तुमच्यासाठी एक न्यूज घेऊन आलो होतो आणि ती न्यूज अशी होती की जसं JEE मेन्सला 2 अटेम्प्ट आहेत तसेच इथून पुढे MHT CETला सुद्धा 2 अटेम्प्ट असणार आहेत। पहिला अटेम्प्ट कधी असणार, दुसरा अटेम्प्ट कधी असणार, दोन्ही अटेम्प्टचं महत्त्व काय असणार, हे सगळं मी पाठीमागच्याच न्यूज चॅनलमध्ये एका व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं। आणि आज त्याच रिलेटेड न्यूज आहे, ती म्हणजे जी आपली MHT CETची परीक्षा आहे त्याचा पार्ट 2 फेज 2 याच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत। हो, महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयानं या तारखा आजच डिक्लेअर केलेल्या आहेत आणि आजच्याच वृत्तपत्रामध्ये आलेली ही बातमी आहे, न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आहे की CETची परीक्षा 9 मे ते 21 मे दरम्यान होणार आहे। ॲक्च्युली 9 मे पासून MBA आणि MMS या 2 कोर्सेससाठीची CET होणार आहे, पण 10 मे पासूनची जी CET असणार आहे ती CET आपल्यासाठी असणार आहे, म्हणजे 12वी परीक्षा दिलेल्या मुलांसाठी असणार आहे। तुम्ही ते बघू शकता, 9 मे पासून ते 21 मे पर्यंत CETची परीक्षा त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की होताना दिसते। जो पहिला अटेम्प्ट झाला त्या पहिल्या अटेम्प्टला मुलं बसली होती 8,96,000। 8,96,000 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यातल्या 8,33,000 मुलांनी पेपर दिला होता, म्हणजे जवळजवळ 92.99 म्हणजे 93% मुलं पहिल्या अटेम्प्टला बसलेली होती। हेच जर तुम्ही दुसऱ्या अटेम्प्टला बघितलं तर दुसऱ्या अटेम्प्टला रजिस्ट्रेशनची संख्या फक्त 4,92,000 इतकी आहे। याचा अर्थ पहिल्या पार्टपेक्षा दुसऱ्या पार्टला निम्म्यानं विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कमी आहे। अर्थात इथे मुलांनी फायदा घ्यायला हवा होता, कारण हा दुसरा चान्स आपल्यासाठी बोनस होता। काय होतं की जर पहिल्या मॅचमध्ये आपला परफॉर्मन्स चांगला नाही राहिला तर तुम्हाला दुसरी मॅचची संधी दिलेली होती टू इम्प्रोवाइज युअर परफॉर्मन्स, कारण ह्या 2 संध्यांमध्ये जो स्कोर तुमचा बेस्ट असणार आहे तोच स्कोर तुमचा फायनल इंजिनिअरिंगला किंवा ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर किंवा फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी ग्रांट पकडला जाणार आहे। त्यामुळं 8,33,000 मुलांनी जो पेपर दिला आहे पहिला अटेम्प्ट, कदाचित त्या सगळ्या मुलांनी सेकंड अटेम्प्ट दिला असता तर ह्या 2 पेपरपैकी बेस्ट तुमचा जो स्कोर आहे तो पकडला असता। त्यामुळंच जास्त पर्सेंटाईल असलेलाच निकाल हा ग्रांट पकडला जाणार आहे। ही मात्र सक्तीची जी नोटीस आहे ही तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे होती। हरकत नाही, ज्या मुलांनी आता पेपर्स डबल देण्याचं ठरवलं आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांनी दिलेले नाही आहेत त्यांच्यासाठी अपेक्षा व्यक्त करतो की पहिल्याच राऊंडला त्यांना चांगला स्कोर येईल, जेणेकरून त्यांचे ॲडमिशन चांगल्या ठिकाणी होतील। हीच ती पब्लिक नोटीस आहे जी आपल्याला मिळाली आहे की MBA आणि MMSची CET ही 9 मेला आहे, तर आपली PCB ग्रुपची CET जी 12वी नंतरची आहे ती 10 मेला चालू होते, 10 मे आणि 11 मेला आहे। आणि जी PCM ग्रुपची आहे ती 12 मे ते 21 मेच्या दरम्यान आहे। याच्यामध्ये मात्र 17 आणि 16 तारखेला 2 दिवस सुट्टी आहे, त्या दिवशी काही पेपर घेतले जाणार नाही आहेत, म्हणूनच हे तुम्हाला तारखा जरा लांबलेले दिसत आहेत। त्यामुळं PCBवाल्यांचा पेपर 10 आणि 11 मेला आहे, तर PCM ग्रुपवाल्यांचा पेपर हा 12 ते 21च्या दरम्यान असणार आहे, एक्सक्लुडिंग 16 आणि 17 तारीख। अशा पद्धतीची ही पब्लिक नोटीस आपल्याला त्या ठिकाणी सचिवालयातून आलेली पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आत्ताच तुमचे नुकते काही जणांचे पार्ट 1चे पेपर झाले, आता पार्ट 2चे पण CETचे पेपर होतील। पेपरनंतर बऱ्याच जणांना चांगले मार्क्स येतील, पण काही जण असे असतील की त्यांच्या हाताला अपयश येईल, म्हणजेच त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार नाही। अशा मुलांनी
घाबरण्याचं कारण नाही. जर तुम्हाला CETमध्ये स्कोर कमी आला तर तुम्ही आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीला व्हिजिट करा किंवा या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधा. कारण आम्ही महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि देशाच्या बाहेरच्या ज्या इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवलच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत, डीम युनिव्हर्सिटीज आहेत, या सगळ्यांबरोबर आपले टायअप्स आहेत. त्यामुळे तुम्हाला उत्तम इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी नक्की मदत करेल, हा मला विश्वास आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.